नमस्कार, मी डॉक्टर करुणा। आजचा व्हिडिओ खास टीनेजर्सच्या पॅरेंट्ससाठी आहे। बरेच वेळा आपण असं म्हणतो की मुलं 11-12 वर्षाची झाली की त्याच्यानंतर त्यांना शिंग फुटायला लागतात, ते ऐकत नाहीत पॅरेंट्सचं। खरं तर मुलांचे स्वतंत्र विचार डेव्हलप व्हायला लागतात। अशा वेळेस पॅरेंट्स म्हणून आपला रोल कसा असतो ते समजून घेऊया। एक्झाम्पल बघा, आपण जर घरी असा नियम बनवलेला आहे की शाळेतनं आल्यानंतर पहिले अभ्यास आणि त्याच्यानंतरच मग टीव्ही बघायला मिळेल। बरेच वेळा मुलं काय करतात, निगोशिएशन्स करतात, वाद घालतात की नाही मी आता नाही करणार, नंतर करणार, असं करेल। अशा वेळेस पॅरेंट्स म्हणून आपली भूमिका कशी असली पाहिजे, ठामपणा असला पाहिजे, एक असर्टिव्हनेस की असं आपण रूल बनवलाय ना, शाळेतनं आल्यानंतर आधी अभ्यास महत्वाचा आहे, आधी अभ्यास कंप्लीट करायचा आणि मग नंतरच टीव्ही बघायला मिळेल। मुलं कितीही गोंधळ घालो, वाद करो, त्यावेळेस आपण शांत राहायचं, वाद नाही घालायचे, ते महत्वाचं आहे। एकदा मुलांचा हा जे इमोशनल सेटल झाले, अभ्यास झाला, त्याच्यानंतर मग शांतपणे मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे की एखादा नियम जर आपण बनवला आहे तो नियम का आहे की मुलांमध्ये डिसिप्लिन असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जी असते अभ्यासासाठी ती एम्बाइब करण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे। म्हणून ॲज अ पॅरेंट तुम्ही जर कुठला रोल बनवला असेल तर त्यावेळेस महत्वाचं आहे की तुम्ही ठामपणा ठेवा, असर्टिव्हनेस राहा, पण त्याचबरोबर तुम्ही त्यांना नीट सौम्यपणे किंवा नीट प्रेमाने त्यांना नंतर समजून सांगणं गरजेचं आहे। मुलांचा आपल्यावरचा विश्वास तुटला नाही पाहिजे, मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की पॅरेंट्स खूप स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे स्ट्रिक्टनेस अँड ॲट द सेम टाइम यू हॅव टू अंडरस्टँड द किड्स ऑल्सो। ओके, थँक्यू।